तिसरं जे आहे आपण पाहणार आहोत मुलांनो, सागरी ऊर्जा म्हणजेच काय आहे, टाइडली एनर्जी. सागरी म्हणजे काय आहे की जे समुद्रातली जी ऊर्जा आहे, मग त्याचा वापर काय होतोय की त्याचा जो वापर आहे तो देखील आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर आपण करत असतो. हे देखील आपण चित्रकाराच्या माध्यमातून पाहणार आहोत. समुद्रातील खाडीकडील चिंचोळा भागात भिंत बांधतात. आता बघा इथे काय सांगितलं आहे की समुद्र आहे, त्या समुद्रात खाडी असते. प्रत्येक समुद्राच्या जे बाजूला एक काय असते मुलांनो, खाडी असते. ते खाडीकडील चिंचोळा भाग म्हणजे जो असा निमुळता जो भाग आहे त्या ठिकाणी त्या भागात भिंत बांधली जाते, जेणेकरून ते अडवलं जातं. आणि बघा इथे पाहू शकता की कशा प्रकारे समुद्र हा विशाल महासमुद्र आहे, सागर आहे. समुद्र त्यातील खाडीकडील जो भाग आहे, जी खाडी आहे की ज्याच्यामध्ये की आपण गुडघाभर पाण्यामध्ये जाऊ शकतो किंवा कमरे इतका आपण पाण्यामध्ये त्याच्यात जाऊ शकतो. आणि त्याचा जो चिंचोळा भाग आहे म्हणजे जो निमुळता भाग आहे त्या भागामध्ये काय केली जाते, भिंत बांधली जाते. भिंत बांधण्याचं जे काम आहे त्या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी केलं जातं. भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटामुळे भिंतीत बनवलेले जनित्र फिरू लागले व वीज तयार होते. समुद्राच्या मार्गातून समुद्राचे जे आहे ऊर्जा त्याच्याच माध्यमातून देखील वीज निर्माण केली जाते. बघा इथे दिलं आहे भरती ओहोटीमुळे. भरती ओहोटी कळते मला ना की समुद्रातलं पाणी येणं किंवा पाणी मागे जाणं. भरती येणं म्हणजेच काय, किंवा अपेक्षापेक्षा किंवा जी कमाल रेषा ओलांडून दिलेली आहे किंवा मापून दिलेली आहे त्याच्या पलीकडचं जे पाणी येतं, जे समुद्राला काय येते, भरती येते. मग आपण ते बोलू शकतो की आपण अमावस्या किंवा पौर्णिमेला काय येत असते, सहसा ही भरती ओहोटीचा हे कार्यक्रम होत असतात. आणि म्हणून भरती आणि ओहोटी, भरती म्हणजे समुद्राची जी पातळी आहे ती समुद्र आपली पातळी ओलांडून पाणी बाहेर येतं म्हणजेच भरती आहे. ओहोटी म्हणजे जी आपली पातळी आहे समुद्राची त्याच्यापेक्षा पाणी मागे खेचणं किंवा मागे पाणी जाणं, त्याला आपण काय बोलणार आहोत, ओहोटी बोलणार आहोत. हे क्लिअर आहे. भरती आणि ओहोटी म्हणजे काय तुम्हाला कळलं आहे मुलांनो. भरती म्हणजे कमाल अपेक्षापेक्षा किंवा कमाल पातळीपेक्षा पाणी जास्त बाहेर येणं त्याला भरती म्हणणार. आणि जेव्हा कमाल पातळी ओलांडून जेव्हा ती ओलांडत नाही, ती पातळीच्या आतमध्ये जेव्हा पाणी असतं तेव्हा त्याला ओहोटी असे म्हणतात. भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटामुळे, मग अशा प्रकारच्या ज्या लाटा आहेत त्या होत राहतात. कशा, कमी जास्त प्रमाणामध्ये. जर भरती असेल तेव्हा लाटा ह्या जास्त पुढे येऊन लाटतात आणि जेव्हा ओहोटी असते तेव्हा ह्या लाटा कमी प्रमाणामध्ये आढळतात. म्हणजे ह्या लाटांचं प्रमाण कसं आहे मुलांनो, हे लाटांचं प्रमाण कमी अधिक प्रमाणामध्ये आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे भिंतीत बसवलेले जनित्र फिरू लागते. या लाटामुळे जी भिंतीमध्ये जी भिंत बांधली त्या भिंतीमध्ये एक चक्र बसवलेलं आहे, बसवलेले जनित्र फिरू लागते व वीज तयार होते. आणि या कमी अधिक लाटामुळे काय होत आहे, ते जे बसवले गेलेले यंत्र आहे ते यंत्र फिरू लागतं आणि त्या यंत्राच्या माध्यमातून वीज तयार होण्याचं देखील इथे बघा काम होत आहे. म्हणून अशा प्रकारे बघा इथे जे समुद्राच्या मध्यभागी म्हणजे खाडीच्या ठिकाणी, निमुळत्या ठिकाणी काय बनवलेलं आहे, एक भिंत तयार करून त्याच्यात जनित्र लावलं जातं आणि ते फिरू लागतं आणि त्याच्यामुळे काय होत आहे, वीज निर्माण होण्याचं कार्य आहे तिथे होत आहे. तर बघा ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की किती मोठा विशाल समुद्र आहे. कळालं मुलांना. आपण पवन ऊर्जाचं पाहिलं, आपण मुलांना पाहिलं की विद्युत ऊर्जा आहे, त्याचं विद्युत ऊर्जाचं देखील आपण पाहिलं आहे की जे पारंपरिक ऊर्जा आहे आणि अपारंपरिक ऊर्जा आहे. पवन ऊर्जा आहे ते देखील आपण पाहिलं आहे. सागरी ऊर्जा आहे ते देखील आपण पाहिलं आहे. आता आपण पाहणार आहोत जलविद्युत ऊर्जा म्हणजे काय, हायडियल पॉवर. हायडियल पॉवर, जलविद्युत म्हणजेच काय, पाण्यापासून निघणारी जी ऊर्जा आहे त्याला आपण काय बोलत आहोत, जलविद्युत ऊर्जा आहे. मग त्याच्यापासून देखील वीज निर्मिती होण्याचं हे कार्य होत असते. बघा आता इथे तुम्हाला काय दिसत आहे मुलांना की जो मोठं काय आहे हे आपण बोलू शकतो, हे आहे धरण आहे. या धरणाचा काय उपयोग आहे, या धरणाचा उपयोग पाणी अडवण्यासाठी केला जातो. इन केस जेव्हा समुद्रामध्ये जेव्हा पावसाचं पाणी जेव्हा पडलं जातं तर ते पाणी साठवण्याचं जे काम आहे या धरणाच्या माध्यमातून केलं जातं. बघा अशा प्रकारची जी धरणं आहेत ती आपल्याकडे धरणं आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी असतं. म्हणजे जे कोयना धरण आहे त्याचप्रमाणे आणखी जी बरीच धरणं आहेत त्या सर्व धरणामध्ये काय केलं जातं, पाणी साठवण्याचं हे काम केलं जातं. उंच ठिकाणी धरणामध्ये साठवलेले पाणी बोगद्याच्या साहाय्याने खाली आणून जनित्राची पाती फिरवली जातात. उंच ठिकाणी काय केलं जातं, हे धरण बांधलं जातं.
मग हे धरण बांधण्याचं कारणच काय किंवा ते बांधण्यामागचं काय विशिष्ट आहे? पाणी अडवणं किंवा पाणी साठवून ठेवून ते आपल्याला जसं उपयोगाला पडेल त्याप्रमाणे त्याचा वापर, ज्याप्रमाणे त्याचा आपल्याला वापर करणे, हे आपलं वापर करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. म्हणून त्यांनी ते उंच ठिकाणी धरणामध्ये साठवलेलं, म्हणजे हे कसं आहे, उंच ठिकाणी बांधलेलं आहे मुलांना, बरोबर. जसं पैठणचं जे धरण आहे त्याचप्रमाणे हे आपलं कोयना धरण आहे. मग अशी बरीच धरणं आहेत. त्या धरणामध्ये उंच ठिकाणी हे धरण मोस्टली बांधलं जातं आणि त्या धरणात साठवलेलं पाणी बोगद्याच्या सहाय्याने, मग इथे जे हर एक प्रकारचे जे छोटे छोटे बघा हे बोगदे दिसत आहेत, मी तुम्हाला पेन्सिलनी करून दाखवते. हे जे छोटे छोटे काय आहेत बघा, हे बोगदे आहे. जसं आपण ट्रेनमधून बघा एखाद्या बोगद्यामधून आपण गाडी जातो, टनेल आपण बोलतो, तर टनेलमधून तसं त्याचप्रमाणे इथे काय आहे, छोटे छोटे काय आहेत, हे बोगदे आहेत. आणि या बोगद्याच्या साहाय्याने पाणी खाली आणून, मग हे पाणी खाली येतं बघा, दिसतंय मुलांना, बोगद्याच्या साहाय्याने हे काय आहे, पाणी खाली येत आहे. आणि जलनित्राचे पाती फिरवली जातात आणि त्याच्यामध्ये जे पाती ठेवलेली असतात ते पाती फिरवली जातात. जसं प्रमाणे आपल्या घरातला जो पंखा आहे, आपण बटन ऑन केलं तर काय होत आहे, तो पंखा फिरला जातो, त्याची जी पाती आहेत ती काय केली जातात, फिरली जातात. त्याचप्रमाणे त्या बोगद्यामध्ये देखील जलनित्राची पाती ठेवली आहेत आणि हे पाती ज्याप्रमाणे जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा काय केलं जातं, ती जलनित्राची पाती ही फिरवली जातात. लक्षात राहिलं आहे मुलांनो, ही जी काय प्रोसिजर आहे. जे धरण आहे ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धरणं बांधली जातात, जसं पैठणचं धरण आहे, कोयना धरण आहे, अशी बरीच धरणं आहेत. या धरणामध्ये देखील उंच ठिकाणी काय केलं जात आहे, धरण बांधलं जात आहे. त्याचप्रमाणे साठवलेले पाणी, मग याच्यामध्ये हे सगळं पाणी ते काय आहे, साठवले, स्टोअर केलेलं आहे. जसं आपण आपल्या एखादी मोठी टाकी आहे, त्या टाकीमध्ये आपण पाणी स्टोअर केलं आहे. मग समजा एखाद्या वेळेस पाणी नाही आलं, मग आपण त्या पाण्याचा वापर करतो. मग पाण्याचा वापर करताना आपण त्याच्यातून हात घालून घेतो का, तर नाही, आपण त्याच्यावर टॅप लावला आहे, जो नळ आहे त्या नळाच्या सहाय्याने आपण काय करत आहोत, जेवढं लागेल तेवढं पाणी आपण घेत असतो, जेणेकरून ते पाणी शुद्ध राहतं, चांगलं राहतं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं घाण पडत नाही आणि म्हणून तो टॅपचा फार उपयोग आपल्याला होत असतो. त्याचप्रमाणे इथे देखील काय केलेलं आहे, जर आपल्याला त्या पाणी घ्यायचं असेल तर आपण याच्यातून पाणी घेणार आहोत का, तर नाही, त्या बोगद्याच्या सहाय्याने पाणी खाली पडतं, त्या जलनित्राची पाती फिरली जातात आणि त्यामुळे काय होतं आहे, वीज निर्माण देखील त्याच्यापासून वीज निर्माण ही होत असते बघा. अशा पद्धतीने वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना जलविद्युत केंद्र म्हणतात. अशा पद्धतीने, म्हणजे जसं मी तुम्हाला आता ही पद्धत दोनदा सांगितली आहे की अशा पद्धतीने ही वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना जलविद्युत केंद्र म्हणतात. म्हणजे बघा, जसं आता त्यांनी आडव्या क्रॉसमध्ये त्यांनी दाखवलं होतं हे जे धरण, आता यांनी बघा अशा पद्धतीमध्ये हे धरण दाखवलेलं आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता की हे जे छोटी छोटी जी पाती, जे बोगदे त्यांनी मगाशी सांगितले, हे काय आहे, मग त्याच्यातून हे काय आहे, पाणी सोडलं जात आहे आणि त्याच्यातून देखील काय होत आहे, जलविद्युत केंद्र, म्हणजे त्याच्यामधून काय होत आहे, वीज निर्मिती होते आणि त्यालाच काय म्हणत आहे, जलविद्युत केंद्र असे आपण त्याला म्हणत आहोत. इथून काय केलं जात आहे, पाणी सोडण्याचं जे काम आहे ते इथे केलं जात आहे. तर अशा प्रकारे बघा इथे पाहू शकतो की कशा प्रकारे वीज निर्मिती करण्याचं जे कार्य आहे हे कशा प्रकारे केलं जातं. जलविद्युत केंद्र म्हणजे काय हे आपण आता शिकलो की धरणाच्या माध्यमातून आपल्याला जी वीज निर्माण होत असते त्याला काय बोलतो, जलविद्युत केंद्र असे आपण त्याला बोलणार आहोत. इथे बघा हे धरणाच्या माध्यमातून, म्हणजे धरण ज्या ज्या ठिकाणी धरण असते त्या ठिकाणी जलविद्युत केंद्र असते. महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र हे कोयना धरणावर आहे. मी जसं मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असे अनेक काय आहेत, धरण आहे. ते धरण कुठे, सगळ्यात जे मोठं धरण आहे ते कोयना धरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोणतं मानलं जातं, कोयना धरण मानलं जातं आणि म्हणून महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र हे कोयना धरणावर आहे. बघा अशा प्रकारे जेव्हा पाणी सोडलं जातं त्याचा त्या पाण्याचा जो फोर्स आहे तो किती, बघा की असं वाटत आहे ते पाणी नाही आहे, तो काहीतरी एखादा दुधाचा प्रवाह वाहत आहे किंवा जे दूध तिथून बाहेर पडत आहे आणि इथे सर्व प्रकारचा फेस इकडे साठवत आहे. ते पाण्याचा जो स्पीड आहे, जो पाण्याचा वेग आहे, तुम्ही समजू शकता की कशा प्रकारे हे जे पाणी फोर्सने पडत आहे. इथे काय होत आहे, पाण्याचा काय आहे, एक प्रकारे बर्फ साचले, जसं बर्फ आपल्याला पाहतो जसं पांढरा शुभ्र असतो त्याप्रमाणे हे बघायला आपल्याला तितकंच रोचक आणि आनंद वाटतं. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही कोणत्या तरी एका तरी धरणाला जाऊन तुम्ही भेट द्या आणि धरण प्रत्यक्षात कसं आहे हे देखील पाहण्याचा अनुभव घ्या मुलांनो. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राचं जलविद्युत केंद्र कोयना धरणावर आहे.
आहे आणि त्याचे जे प्रमाण आहे, चित्र कसं आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता जे आपलं पुढचं आहे टॉपिक, समुद्रातील लहरीपासून मिळणारी ऊर्जा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशन्स वेव्ह. वेव्ह म्हणजे काय, ज्या लाटा आहेत. वेव्हचा अर्थ काय आहे, लाटा आहे. म्हणजे लहरीचा म्हणजे लहरी म्हणजेच वेव्ह आहे. ज्या समुद्रातून ज्या लाटा उसळतात त्याच्यापासून देखील वीज निर्मिती ही तयार केली जाते आणि त्याचा देखील वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्याला त्याचा वापर हा होत असतो. बघा आता ते देखील बघा आपण पाहणार आहोत की समुद्रातील लहरीपासून जे समुद्रात ज्या लाटा उंच सखोल उडतात किंवा ज्या लाटा कमी जास्त प्रमाणामध्ये येतात त्याच्यापासून देखील काय होतं आहे, वीज निर्मिती होते. समुद्रातील लाटा पुढे पुढे जाताना एखाद्या ठिकाणी नियमितपणे वर खाली होत असतात. म्हणजे समजा आपण पाहू शकतो, असं आपण म्हणू शकतो की समजा एखाद्या ठिकाणी जे समुद्र आहे त्या समुद्राच्या समोर समजा एखादी भिंत आहे आणि त्या भिंतीतील लाटा ह्या पुढे पुढे जाताना त्या एखाद्या ठिकाणी नियमितपणे त्याला काय होत आहे, टच होत आहे, स्पर्श करत आहेत. मग त्या लाटा वर खाली होत आहे. म्हणजे आपण बघा आता मी ते चित्राच्या माध्यमातून समजा ही एक भिंत आहे आणि ह्या लाटासारख्या येत आहेत उसळून. मग ह्या लाटा कधी कमी प्रमाणात असतील तर कधी ह्या जास्त प्रमाणामध्ये असू शकतात. आपण कलर चेंज करून बघूया. बघा ह्या ज्या लाटा आहेत त्या कशा आहेत, कमी असू शकतात किंवा हे जास्त असू शकतात. बरोबर आहे की जी भिंत आहे ही भिंत अशी आहे किंवा ही अशी आहे. मग ह्या लाटा सारख्या त्या ठिकाणी येत आहेत, त्या कमी जास्त प्रमाणात नियमितपणे वर खाली होत असतात. म्हणजे साहजिकच त्याचं प्रमाण हे सारखं असेल का, की जसा वारा वाहेल की जसं वाऱ्याची जी शक्ती आहे, जसा वाऱ्याचा स्पीड आहे त्याप्रमाणे समुद्राच्या लाटा आहेत त्यांचं जे वेव्स आहेत ते काय आहेत, कमी अधिक प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण हे होत असतं आणि त्या कमी अधिक प्रमाणामध्ये त्या वारंवार एका ठिकाणी येऊन जेव्हा आपटतात त्या लहरी किंवा ज्या त्या लाटा, त्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता येते. मग त्याचा आपण काय करत आहोत, वापर करून विद्युत निर्मिती ही होत असते आणि त्याचा देखील आपण काय करत असतो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की ऊर्जाचे जे स्तोत्र आहेत ते आपण बघत आहोत मुलांनो. जो आपला पुढचा जो टॉपिक आहे अणुऊर्जा म्हणजे ऑटोमॅटिक एनर्जी जी आहे की त्याचा उपयोग आपण कोणत्या गोष्टीमध्ये करतो, की जसं बॉम्ब आपल्याला जर बनवायचं असेल तर त्या गोष्टीचा देखील आपण ऊर्जेचा वापर करत असतो. बघा इथे त्यांनी दिलं आहे, वीज टंचाईचे संकट टाळण्यासाठी युरेनियम, थेरेनियम यासारख्या मूलद्रव्यातील अणूच्या विद्युत घटनातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करता येतो. वीज टंचाई म्हणजे काय आहे मुलांनो, की जे आपल्याला बोलू शकतो की ज्याप्रमाणे वीज कपात झाली आहे, वीज टंचाई आहे. म्हणजे आपण बोलतो पाणी टंचाई आहे. म्हणजेच काय आहे की आपण बोलू शकतो की पाण्याची आता काय आहे, समस्या निर्माण झाली आहे की जे पाणी मिळत नसल्यामुळे आपण काय बोलतो, त्याला पाणी समस्या बोलतो आहोत. त्याचप्रमाणे आपण बोलतो जर वीजचं सप्लाय होत नाही आहे म्हणजे तो कुठेतरी म्हणजे पूर्ण होत नसल्यामुळे आपण त्याला काय बोलत आहोत, वीज टंचाई आहे. की ते विजेचे आपले वीज सप्लाय होत नाही आहे, कुठेतरी विजेचं ही गोष्ट आपल्याला अपूर्ण होत आहे, आपल्याला वीज मिळत नसल्यामुळे आपण त्याला बोलत आहोत. वीज टंचाईची संकट टाळण्यासाठी आपल्याला युरेनियम, थेरेनियम यासारख्या मूलद्रव्यातील अणूच्या विद्युत घटातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करावा लागत आहे. अणूच्या विघटनातून म्हणजे जळण्यातून आपल्याला निघणाऱ्या उष्णतेचा वापर करावा लागत आहे. काय मिळण्यासाठी, युरेनियम, थेरेनियम यासारख्या मूलद्रव्यातील अणूचं विघटन. म्हणजे जे युरेनियम, थेरेनियम जे अणू आहेत, अणू ऊर्जा आहेत, त्याचं विघटन झाल्यानंतर जी आपल्याला ऊर्जा मिळत आहे त्याचा आपण काय करत आहोत, वीज टंचाईसाठी आपण वापर करतो आहोत. म्हणजे वीज निर्माण करण्यासाठी आपण त्या प्रक्रियेचा काय करत आहोत, वापर करत आहोत. म्हणजे वीज निर्मिती करता येते. युरेनियम आणि थेरेनियम नावाचा जो अणुघटक आहे त्याचं विघटन झाल्यानंतर आपण काय करत आहोत, वीज निर्माण ही होत असते आणि त्याच्यासाठी आपल्याला विजेची फार ही गरज असते. पाणी म्हणा, अन्न, पाणी, वीज ही आपली जीवनावश्यकाची जी गरज आहे, ती घटक आहे, ते देखील आपल्याला मिळणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सांगितले की कशा प्रकारे वीज ही पुन्हा निर्माण करता येते. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की जे घटक आहेत ते घटक आपण बघितले की जे ऊर्जेचे जे स्तोत्र आहेत त्या स्तोत्रांचा आपण पूर्ण टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. आपण पाहिलं आहे की पारंपरिक ऊर्जा म्हणजे काय, अपारंपरिक ऊर्जा म्हणजे काय, पवन ऊर्जा म्हणजे काय, प्रकाश ऊर्जा म्हणजे काय, पवन ऊर्जा म्हणजे काय, सागरी ऊर्जा म्हणजे काय, त्याचप्रमाणे जलविद्युत ऊर्जा म्हणजे काय, त्याचप्रमाणे आपण पाहिले म्हणून अणुऊर्जा म्हणजे काय. म्हणजे या सर्व ऊर्जांचा
जे आपण स्तोत्र पाहिले, त्याचा आपण उपयोग पाहिले, त्याची उदाहरणं पाहिली आणि त्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे वापर करता येतो हे देखील पाहिले. त्याचप्रमाणे अणुऊर्जेमध्ये आपण शिकलो की अणुऊर्जा ही कशा प्रकारे थेरेनियम आणि युरेनियम यांना जो अणू आहे तो त्याचं विघटन झाल्यानंतर तर आपण काय म्हणत आहे, आपण ऊर्जा निर्माण करू शकतो, जी वीज टंचाईच्या कामामध्ये आपल्याला मदत करत आहे. मग अशा प्रकारे आपण हे सगळे टॉपिक आपण या पार्ट 2 मध्ये कव्हर केलेले आहेत. आता आपण बघा मुलांना पाहणार आहोत की वीज निर्मिती झाल्यानंतर ती ऊर्जा बचत व हरित ऊर्जा म्हणजे काय, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ऊर्जा बचत व हरित ऊर्जा म्हणजेच काय, एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी. हरित ऊर्जा, ऊर्जा बचत म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेल की ऊर्जाची आपण काय करायचं आहे, आपल्याला सेव्ह करायची आहे. जी काही ऊर्जा जे आपण जे ऊर्जेचे टॉपिक शिकलो, ऊर्जेचे स्तोत्र शिकलो, ते आपल्याला काय करायचे आहे, सेव्ह करायची आहे, बचत करायची आहे. हरित ऊर्जा म्हणजे काय की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कार्बन नाही आहे, कोणत्याही प्रकारचा कार्बन मोनॉक्साईड आहे, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा धूर नाही आहे, म्हणजे त्याला काय बोलणार आहोत आपण, हरित ऊर्जा असे बोलणार आहोत. मग आपण ते चित्रीकरणाच्या माध्यमातून स्पष्टीकरणातून आपण स्पष्ट करून घेणार की पहिलं पाहणार होतं ऊर्जा बचत, की ऊर्जा बचत ही कशी केली पाहिजे हे तुम्हाला देखील माहीत आहे मुलांनो, की ज्यावेळेस गरज नसताना आपण ट्यूबलाईट, फॅन म्हणा किंवा कोणतेही इलेक्ट्रिक जे माध्यम आहे आपल्याकडे त्याचा आपण वापर नसेल तेव्हा आपण ते बंद करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ लाईट आहे, फॅन आहे, गीझर आहे, त्याचप्रमाणे जो TV आहे हा देखील काय करणं गरजेचं आहे, PC आहे, आपला जो कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, फोन आहे, ते म्हणजे विनाकारण चार्जिंग असताना पण पुन्हा चार्जिंग लावणं, म्हणजेच आपण काय करत आहोत, विजेचा आपण गैरवापर करत आहोत. लिफ्टचा वापर करत असताना देखील लिफ्ट आपल्याला लाईटीची आवश्यकता असते, मग विनाकारण त्या लिफ्टने 100 वेळा म्हणजे आपण सतत खाली जाणे वर येणं यामुळे देखील काय होत आहे, विजेची घट होत आहे. आणि म्हणून ऊर्जेची बचत ही येणाऱ्या काळाची गरज आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून सांगितलं की विजेची बचत ही एका अर्थाने विद्युत निर्मिती आहे, की जर आपण विजेची बचत करत आहोत म्हणजेच आपण विजेची निर्मिती करत आहोत. साहजिकच जर आपण एखादी बचत करत आहोत तर ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लाभदायक आहे, म्हणजेच येणाऱ्या पिढीसाठी आपण काय करत आहोत ते आपण राखून ठेवत आहोत, म्हणजेच आपण एक प्रकारे विजेची निर्मिती करत आहोत असं देखील आपण म्हणू शकतो. मग आता इथं बघा चित्रात दाखवलेली जी उदाहरणे आहेत ती कोणकोणती आहेत, इथे लाईट किंवा फॅनचं जे बटन असेल स्विच ऑफ करणं आहे, त्याचप्रमाणे TVचा जो वापर करणे आहे, त्याप्रमाणे PC बघणे आहे. म्हणजे जे सर्व जेव्हा आपल्याला गरज नाही आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण बंद करणे, स्विच ऑफ करणे हे आपण त्याचा उपाय करू शकतो. तसे इथे TVमध्ये बघा चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, गरज नसताना दिवे बंद करणे. जसं मगाशीच सांगितलं की जेव्हा गरज नाही आहे, समजा तुम्ही दुपारच्या वेळेस जर लाईट लावली आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, तुम्ही विजेचं काय करत आहोत, तुम्ही घट करत आहात. दुपारी आपल्याला विजेची गरज आहे का, अजिबात नाही आहे, म्हणजेच आपण काय करत आहोत, विजेची घट करत आहोत. आणि म्हणून सांगितले की गरज नसताना दिवे बंद करणे, जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचाच वापर करणे, की जेवढा होईल तेवढा आपल्याला काय करायचं आहे, सूर्यप्रकाशाचा वापर करायचा आहे. की सूर्य मावळल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होतं, असं अंधार पडायला लागतो, मग जेव्हा अंधार होतो त्यावेळेस तुम्ही लाईटीचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये आपल्याला पंख्याची गरज नसते, मग तरी देखील आपण पंखे लावतो, आपण कूलर लावतो, AC लावतो, मग ते देखील आपण विजेची काय करणं गरजेचं आहे की त्यावेळेस आपण विजेची आपल्याला काय करणं आहे, आपण बंद ठेवणं हे गरजेचं आहे, म्हणजेच आपण विजेची निर्मिती करत आहोत. मग अशा प्रकारे असे ऊर्जा बचतीचे अनेक सोपे मार्ग आहेत, म्हणजे असे अनेक सोपे मार्ग आहेत की जे आपल्या हातामध्ये आहे. आपण विचार करायला पाहिजे आणि आपण स्वतः त्या गोष्टी कृतीत आणून आपल्या घरातील मुलांना त्याचं निदर्शनास आणून देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण काय करत आहोत, जेव्हा आपण विद्युतचा वापर हा जितका कमीत कमी केला जाईल तितकाच आपण त्याचं काय करत आहोत, येणाऱ्या पिढीला आपण त्याच्यासाठी किंवा आपण एक प्रकारे त्या येणाऱ्या पिढीला ती गोष्ट आपण हातामध्ये सुपूर्त करत आहोत, त्यांना ते देण्यात येत. जर आपण त्याचा जास्तीत जास्त वापर केला तर येणाऱ्या पिढीला ते काय होणार नाही, ती गोष्ट मिळणार नाही. मग ती नैसर्गिक कोणतीही गोष्ट असू दे, मग पेट्रोल असू दे, डिझेल असू दे, वीज असू दे, पाणी असू दे, या सगळे नैसर्गिक साधने जे आहेत मुलांनो, हे सगळे साधने आपण राखून ठेवणं आणि पुढच्या पिढींना ते देण्यासाठी राखून ठेवणं हे फार तितकं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा ही ऊर्जा बचतीचे अनेक जे छोटे छोटे सोपे मार्ग आहेत ते देखील मार्ग आपण काय करू शकतो, अवलंबत आणू शकतो.
बघा इथे जसं लाईट चालू आहे तो काय करा आहे बंद करणं हा देखील तितकंच आपल्या हातामध्ये आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ऊर्जा बचत करणं ही काळाची गरज आहे. जसं मगाशीच सांगितलं की जर आपण एखादी ऊर्जा काय करत आहोत आपण बचत करत आहोत, मग ती कसली असू दे, ती पाण्याची असू दे, ती लाईटीची असू दे, ती आपण पाहू शकतो आपण डिझेल किंवा पेट्रोल त्याची असू दे, कोणत्याही प्रकारची जी ऊर्जा असू दे, विद्युत ऊर्जा असू दे, सौर ऊर्जा असू दे, प्रकाश ऊर्जा असू दे, कोणत्याही प्रकारची जी ऊर्जा आहे ती आपण राखून ठेवणं गरजेची आहे. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. काळाची गरज म्हणजे काय, येणाऱ्या पिढीला आपल्याला ती पुरवायची आहे किंवा त्यांना देखील त्याचा काय करायचं आहे ती देण्यासाठी आपल्याला राखून ठेवायची आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ही काळाची काय आहे गरज आहे, जी ऊर्जा बचत आहे. अन्यथा तापमान वाढीसारख्या गंभीर समस्याचा सामना करावा लागेल. अन्यथा नाहीतर जर आपण सांभाळून नाही वापरल्या, आपण केअरफुली जर ते हँडल नाही केला तर आपल्याला तापमान वाढीसारख्या म्हणजे काय आहे की सूर्यप्रकाशामध्ये जसं तापमान जास्त वाढतं त्या आपल्याला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. जर उष्णता वाढली तर अनेक आजार होऊ शकतात आणि ते आजार आपल्या शरीराला लागू शकतात. आपली मानसिक शारीरिक अवस्था ही गंभीर स्वरूपाची होऊ शकते. असं देखील बघा इथे आपण चित्राच्या माध्यमातून पाहत आहोत की त्यासाठी आपण आपल्याला जी गरज आहे ती ऊर्जा आपण राखून ठेवणं हे तितकीच गरजेची आहे. हरित ऊर्जा स्रोत जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे, कोणत्याही प्रकारचं धूर नाही आहे, कार्बन नाही आहे, म्हणजे त्या स्रोतांना काय बोलत आहे हरित ऊर्जा स्रोत असे आपण बोलणार आहोत. ज्या ऊर्जा स्रोताच्या वापरातून कार्बन धूर याचे विविध घटक उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाहीत त्यांना हरित ऊर्जा म्हणतात. बघा इथे त्यांनी काय दिलं आहे, ज्या ऊर्जा स्रोताच्या वापरामधून ज्यामध्ये कार्बन आणि किंवा धूर याचे विविध घटक म्हणजे कोणते घटक आहेत मग कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड असे निर्माण होत नाहीत. म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड असेल तर त्याच्यापासून काय निघतो कार्बन निघतो आणि धूर निघत असतो. मग तो धूर निघत नाही म्हणजे त्याला काय बोलतात अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा स्रोत असे म्हणतात. म्हणजे ते कसे आहेत ग्रीनरी एनर्जी आहे, त्याच्यामधून काय होत नाही शरीराला विविध प्रकारचे अपाय होत नाही, आपल्याला त्रास होत नाही. जो कार्बन आणि धूर जे इतर वाहनातून निघतो गाड्यामधून निघतो तो आपल्या शरीराला इजा करतो, अपाय करतो आणि वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं देखील जावं लागत आहे. तर अशा प्रकारे या सर्व जी ऊर्जा आहे ज्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड निघत नाही, धूर निघत नाही, कोळसा निघत नाही किंवा तर अशा सर्वांना काय म्हणणार हरित ऊर्जा स्रोत असे आपण त्यांना म्हणणार आहोत.